राज्य में अतिवृष्टि से तबाह किसानों की हालत पर ठाणे में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट ने जिलाधिकारी कार्यालय के सामने काली दिवाली आंदोलन किया। कार्यकर्ताओं ने काले कपड़े और पट्टियां पहनकर सरकार के खिलाफ नारे लगाए। जिलाध्यक्ष मनोज प्रधान ने कहा कि सरकार केवल झूठी घोषणाएं कर रही है, जबकि किसानों को अब तक नुकसान का मुआवजा नहीं मिला है। फसल और पशुओं का भारी नुकसान हुआ, लेकिन पंचनामे अभी भी अधूरे हैं। महिन्यापूर्वी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं एक आंदोलन राष्ट्रवादीने छेडलं, ज्याचं नेतृत्व पवार साहेबांनी केलं। काही अपेक्षा त्यावेळेस राष्ट्रवादीने सरकारपुढे ठेवल्या होत्या। त्यात प्रामुख्याने 2-3 मागण्या होत्या की हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे। दुसरी मागणी होती की कर्जमाफी, जे तुम्ही तुमच्या अजेंडामध्ये दिलं होतं ते कर्जमाफी करून शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा रिकामा करून द्या, ती पण मागणी दिली गेली नाही। लोकांचे गुरं गाया वाहून गेलेले आहेत, त्याच्याबद्दल पण जेवढे पैसे देतात ते कमी आहे। जर आपल्या शेतकऱ्यांना परत उभं राहायचं असेल तर जी तटपुंजी मदत ते देत आहेत त्याच्यात काहीही होऊ शकत नाही। आणि आम्ही आजचा दिवस निवडला कारण की आज दिवाळी सुरू होते। ठाणा मुंबईमध्ये उत्साह दिसतोय, पण अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचा विचार येतो। त्यांच्या घरी कुठल्या प्रकारची दिवाळी असेल तर एक या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या भावना आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय। महाराष्ट्रभर राष्ट्रवादीने जिल्ह्यात तालुक्यात हा कार्यक्रम घेतला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा की ते खुश नाहीये, जी मदत त्यांना दिली ती फार कमी आहे। एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। सर, पंचनाम्याचे निकष नको, ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली आहे। कसं आहे, जेव्हा आत्ताचे मुख्यमंत्री ऑपोजिशन मध्ये होते तेव्हा ते ओला दुष्काळ जाहीर करायचे हे करायचे, आणि आज ते सत्तेत आहेत तर ते म्हणतात ओला दुष्काळ जाहीरच करू शकत नाही। म्हणजे ह्याच्यावरूनच शेतकऱ्यांना, लोकांना, नागरिकांना कळलं पाहिजे की विरोधासाठी विरोध करणारी ती लोक होती। आम्ही अजिबात विरोधासाठी विरोध करत नाही। जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर मी आश्वासन देतो राष्ट्रवादीच्या वतीने की याच नाक्यावर त्यांचं अभिनंदन करायसाठी पण आणखीन 10 पट लोक आम्ही या ठिकाणी येऊ।